या जितकुरेदो सेंटरच्या केंद्राच्या सेंटरचा 14 वर्धापन दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं। या ठिकाणी जी जितकुरेदो मध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंचा सतत सन्मान या ठिकाणी ठेवला। त्याबद्दल मी जितकुरेदो असोसिएशन महाराष्ट्र सोलापूर शाखा माशावस्ती चे सर्व पदाधिकारी यांचा मी प्रथमतः सर्वांना मी धन्यवाद देतो। आजच्या या कार्यक्रमास व्यासपीठावर उपस्थित असलेले तुम्हा सर्वांचे लाडके ग्रँड मास्टर माननीय श्री युवराजी गायकवाड सर, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन या ठिकाणी आपण शरीर मन बळकटीकरणासाठी दररोज मैदानावरती तुम्ही या ठिकाणी येत आहे। आमचे मित्र सहकारी या ठिकाणी त्यांच्या प्रस्ताविकेतून सांगत होते असे प्रेरणादायी असे युवराज गायकवाड सर, त्याचबरोबर माननीय उद्योगपती श्री युले सर, सोलापूर महानगरपालिकेचे माजी पदाधिकारी आमचे सहकारी मित्र असलेले माननीय श्री ढोलक सर, माझे सहकारी सेवानिवृत्त झालेले नगर तालुका क्रीडाधिकारी माननीय श्री सत्यजित जाधव सर, त्याचबरोबर जितकुरेदो हा जो खेळ आहे माझ्या माहितीप्रमाणे आम्हाला आता या ठिकाणी समजायला लागलं, समजून आलं की याची जननी सोलापूर माशावस्ती आहे असं मला। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पदाधिकारी असलेले सुद्धा या ठिकाणी पदाधिकारी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। भास्कर झडे हे 30 वर्षापूर्वीपासूनचा माझा खास मित्र आहे। ते दोघेही धनंजय सर आणि भास्कर झडे आपल्या घरी मुक्कामाला 8-8 दिवस राहायचे। गणपतीच्या वेळेला आम्ही त्यांच्याकडून शिकलो, आम्ही त्यांच्याकडून आणि त्यांच्याकडून शिकलो। आमच्या गावामध्ये मंद्रुप गावचा मी रहिवासी आहे आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालं। असे राष्ट्रीय स्तरावरती कार्यकारी सदस्य असलेले श्री भास्कर झडे सर आणि महाराष्ट्र राज्य संघटनेवरती जे अध्यक्ष म्हणून काम करणारे सुद्धा सोलापूरचेच आहेत, म्हणजे राज्य संघटना सुद्धा ही सोलापूरचेच आहे। असे श्री पाटणकर सर असतील, वसुंधरा महाविद्यालयाचे श्री राहुल सर आणि त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक वगैरे या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत। आणि ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले असे सर्व जितकुरेदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र शाखा माशावस्तीचे सर्व पदाधिकारी आणि या परिसरातील माशावस्ती माशाळ नगरामधील सर्व पालक वर्ग, सर्व खेळाडू, मुलं आणि मुलींनी अतिशय सुंदर नेटकं नियोजन आजच्या या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय। सर्व पालक या ठिकाणी आहे त्या खुर्चीवर ज्या ठिकाणी बसले होते आम्ही आल्यापासून पाहतोय, कोणीही एक पालक या ठिकाणी आल्याला तयार नाही। आणि ही जी खेळाडू या ठिकाणी बसलेले आहेत त्यांचा गुण गौरव या संस्थेच्या माध्यमातून, या संघटनेच्या माध्यमातून या मुलांना घडवण्यापासून त्यांचा मान सन्मान करण्यापर्यंत जो हा पॅटर्न तुम्ही राबवलेला आहे याच्यातून ही नवीन पिढी या ठिकाणी तयार होणार आहे। चंदन शिवे सरांच्या प्रास्ताविकेतून या ठिकाणी बघाशी ऐकत होतो, मैदानावरती काय यायचं, कशासाठी यायचं, खेळायला जायचं म्हणजे वेळ वाया घालवतो म्हणून आपल्या आई वडील त्या ठिकाणी सांगतात कशाला जाणं खेळायला। तर तुम्हाला आजच्या या जीवनामध्ये आपण समाजामध्ये ज्या वेळेला वावरतो त्यावेळेला आपण किती फिट आहोत, आपलं आरोग्य किती चांगलं आहे, आपल्याकडची जी काही कार्यक्षमता जी आपल्या शरीराची ती किती मजबूत आहे, आपण एखाद्या प्रसंगावरती मात करण्यासाठी जी आपल्याकडची क्षमता आहे का, या सर्व गोष्टी शिकण्यासाठीचा कराटे हा एक चांगला माध्यम आहे। कराटेच्या माध्यमातून कराटे हा भारतामध्ये निर्माण झालेला भारतीय जननी आहे कराटेची, परंतु त्या कराटेला भारत हा विसरून गेलेला आहे आणि इतर चायना असेल, जपान असेल, बंगाल असेल अशा देशामध्ये या कराटेचे धडे त्या ठिकाणी मुली विशिष्ट 5वीच्या आता हे 1ली-2री पासूनची मुलं या ठिकाणी दिसत आहेत, मुली आणि मुलं, आणि मुलींची संख्या जास्त या ठिकाणी दिसत आहे। तो खरोखरच या माशावस्तीची सुरक्षा करणारे या मुली भविष्य काळामध्ये घडल्याशिवाय राहणार। आपण स्वसंरक्षणासाठी
ठिकाणी वृत्ती आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे. होणाऱ्या अन्यायाला प्रतिकार करण्याची क्षमता आपल्यामध्ये त्या ठिकाणी खेळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला मिळते. तुम्ही जर मैदानावरती नित्य नियमाने सातत्याने तुमच्या त्या निवडलेल्या खेळावरती जर श्रद्धेने जर तुम्ही त्या ठिकाणी चिकाटीमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला तर तुम्हाला त्या ठिकाणी यश तुमच्या पदरामध्ये मिळणार आहे. या जुडो असेल, तायक्वांदो असेल, वुशू असेल, अशा विविध क्रीडा प्रकारामध्ये ज्यावेळेला तुम्ही सहभाग नोंदवता, तुमचा या ठिकाणी सहभाग नोंदवून प्रावीण्य प्राप्त केल्याने तुमचा या ठिकाणी मानाचा फेटा देऊन या ठिकाणी तुमचा सत्कार करण्यात आला. कोणाचा सत्कार होतो? जो विशिष्ट व्यक्तींचेच त्या ठिकाणी सत्कार होत असतो, पेपरमध्ये फोटो येत असतो. तुम्ही या ठिकाणी जे बसलेला आहात, तुम्ही सर्व विशिष्ट मुलं आहात. तुमचा सत्कार का होतो की तुम्ही या ठिकाणी मैदानावर येता, खेळता, त्या स्पर्धेमध्ये भाग घेता आणि त्या ठिकाणी प्रावीण्य प्राप्त होता आणि त्या ठिकाणी तुमचं नाव नोंदवून त्या ठिकाणी होत असतो. पर्यायाने तुम्ही त्या स्पर्धेत भाग घेऊन नाव नोंदवून गेल्यानंतर तुमच्या मानाचं त्या ठिकाणी नाव नोंदणी होतं. ज्या सेंटरमध्ये, ज्या प्रशिक्षण केंद्रामध्ये तुम्ही त्या ठिकाणी प्रशिक्षण घेता, त्या प्रशिक्षकाचं, त्या प्रशिक्षण केंद्राचं सुद्धा नाव नोंदवून तुमच्याकडून त्या ठिकाणी मिळत असतं. मित्रांनो, त्यासाठी कोणताही तुम्ही खेळ निवडला तर त्या खेळासाठी तुम्ही वेळ देऊन त्या ठिकाणी दररोज सकाळ संध्याकाळ नित्य नियमाने आपले जे कोचेस त्या ठिकाणी सूचना करत असतात, मार्गदर्शन करतात, त्याचं अवलोकन केलं पाहिजे आणि त्या खेळामध्ये तुम्ही निश्चितच त्या ठिकाणी तुम्हाला प्रावीण्य त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. भविष्य काळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाकडून अशा पद्धतीने प्रावीण्य तुम्ही त्या ठिकाणी मिळवला. 10वी आणि 12वीमध्ये शिकत असताना जर तुम्ही प्रावीण्य मिळवला तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणारे जे गुण असतात 10वी आणि 12वीच्या गुणामध्ये जिल्हा स्तरावरती जर प्रावीण्य प्राप्त केला तर त्या ठिकाणी 5 गुण त्या ठिकाणी तुमच्या मार्कमध्ये ऍड होतात. विभागाला गेला तर 10 गुण त्या ठिकाणी ऍड होतात. राज्य स्तरावरती जर तुम्ही खेळला तर त्या ठिकाणी 15 गुण ऍड होतात. राष्ट्रीय स्तरावरती जर तुम्ही सहभाग जरी नोंदवला तर तुम्हाला त्या ठिकाणी 20 गुण तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातात आणि राष्ट्रीय स्तरावरती पदक विजेता ठरला तर तुम्हाला 25 गुण त्या ठिकाणी तुमच्या मार्कलिस्टमध्ये त्या ठिकाणी 10वी आणि 12वीमध्ये शिकत असताना खेळाडू म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे गुण दिले जातात. हे काय मिळतात? तुम्ही विशिष्ट त्या ठिकाणी खेळासाठी वेळ देता, तुमचा वेळ वाया जातो. खेळाडूंचा वेळ गेल्यानंतर त्यांनी त्या परीक्षेकडे दुर्लक्ष होतो आणि त्या खेळाडूंना गुण देण्याची योजना ही आहे की महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अशाच पद्धतीने विविध वयोगटामध्ये ज्यावेळेला तुम्ही खेळत असताना तुम्ही प्रावीण्य प्राप्त जर असाल, राज्य स्तरावर किमान प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पदक विजेते असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे शासकीय, निमशासकीय ज्या काही कार्यालय असतात, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात, त्या ठिकाणच्या नोकर भरतीमध्ये तुम्हाला 5% आरक्षण त्या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेले आहे. खेळाडू म्हणून आज जर सर्टिफिकेट तुम्हाला जर राज्याच्या तुमच्या हातामध्ये असेल तर तुम्हाला 5% नोकर भरतीमध्ये आरक्षण त्या ठिकाणी देऊन दिलेलं आहे. असं शासनाचं धोरण या खेळाडूंसाठी त्या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, तुम्ही जितकुनदो असेल, तायक्वांदो असेल, वुशू असेल, अशा विविध क्रीडा प्रकारामध्ये तुम्हाला घडवणारे तुमचे जे कोचेस आहेत त्यांच्या माध्यमातून मिळणारं मार्गदर्शन हे असे तुम्हाला कोचेस कुठेही भेटणार नाही. चंदन शिवे सर असतील, अभिनंदन असेल, भास्कर देणे सर असतील आणि ग्रँड मास्टर या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे उभे आहेत. असे ग्रँड मास्टर युवराज गायकवाड सारखे कोचेस तुम्हाला या ठिकाणी भेटलेले आहेत. आमच्या वेळेला कोच नव्हतं, आम्हीच त्या मैदानावर राहायचो, आम्हाला आपण मार्गदर्शन सुद्धा केलेलं नाहीये आणि आम्ही आज क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी क्रीडा अधिकारी म्हणून आम्ही काम करत आहोत. करत असताना आम्हाला अभिमान वाटतो की अशा या छोट्या वयामध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या कोचेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळतं. मित्रांनो, ही संधी तुम्ही घडवू नका. दररोज नित्य नियमाने मैदानावरती येणं, सराव करणं आणि आपण निवडलेल्या खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त करणं ही आज माननीय युवराज गायकवाड सरांचे बंधू सिद्धार्थ गायकवाड साहेबांच्या आजच्या या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो. आणि आजच्या या दिवशी आपण सर्व खेळाडूंनी एक संकल्प करायचा आहे की मी माझ्या खेळामध्ये निश्चितच या ठिकाणी विजय संपादन करेन आणि आपल्या या सेंटरचा, आपल्या या खेळाचं नावलौकिक करेन, अशी संकल्पना आज तुम्ही तुमच्या उराशी बाळगावी अशी इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आम्हाला आजच्या या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं.
आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी संयोजकाचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.